सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसलाय, कारण माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे चिरंजीव नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात जादू टोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा विनायक राऊत यांच्या सुनेनं ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केलाय। सून गिरिजानं कुटुंबावर गंभीर आरोप केलेत। दरम्यान आतापर्यंत सुनेनं दिलेल्या तक्रारीवरून 7 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यातील भोंदू बाबा फिरोज शेखला कापूरबावडी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे चिरंजीव जे नगरसेवक आहेत गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर विनायक राऊतांच्या सुनेनं हादरवणारे आरोप केलेले आहेत। मानसिक छळासह सासूच्या वर्तनाबाबत गंभीर आरोप केलेत। तर मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी दबाव सुद्धा होता, असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। मासिक पाळीच्या माहितीवर लक्ष ठेवल्याचाही आरोप आहे। गोमूत्र पिण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती देखील दिली आहे। सोबतच मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा देखील दावा सुनेनं केलाय। तर पतीनं शारीरिक संबंध टाळल्याचाही आरोप सुनेनं केलाय। हनीमून बाबत उदासीनता दाखवत दूर राहिल्याचा आरोप केलाय। पाली गणपती मंदिरात लोकांसमोर अपमान केल्याचा आरोपही आहे। तुला कुठे घेऊन जायची, तुझी लायकी नाही, असं बोलल्याचा देखील दावा करण्यात आलाय। गलिच्छ भाषेत बोलून मानसिक त्रास दिल्याचा देखील आरोप आहे। सार्वजनिक ठिकाणी वारंवार वाद घातल्याचा दावा आहे। रसायने गंभीर आरोप केलेत, या सुनेनं गंभीर आरोप केलेत। माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे चिरंजीव नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय अतिशय गंभीर आरोप विनायक राऊत यांच्या कुटुंबियांविरोधात या सुनेनं केलेले आहेत। काय नेमकं तथ्य आहे, काय नेमकं म्हणायचं या सुनेला, आणि पोलीस काय कारवाई करतायत? नाही, एकूणच आता आपण बघतोय की पोलिसांनी सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं तर महाराष्ट्र जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायदा त्यातलं जे कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि अत्यंत धक्कादायक आहे की महाराष्ट्र जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, आणि या पुरोगामी महाराष्ट्राचे ज्यांच्या माध्यमातून संविधान आणि कायदे तयार केले जातात, असेच माजी खासदार विनायक राऊत यांच्या घरात अशा पद्धतीचे जादूटोणा असेल, महिलांना त्यांच्या सुनेचा अपमान असेल, मारहाण असेल, तिच्यावर अत्याचार होत असेल, तर हे अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणावी लागेल। या सगळ्याबाबत विनायक राऊत यांचं स्पष्टीकरण जरी येणं बाकी असलं सध्या, तरीही हे अधिकृतरित्या या तक्रारीची नोंद झालेली आहे। आणि जे गुन्हा घडलेला आहे, ज्या पद्धतीचे कृत्य घडत होते, त्यासोबतच ज्या प्रकारचा जादूटोण्यासारख्या गोष्टी घडत होत्या, यामध्ये स्वतः विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रकार झालं असल्याचं या तक्रारीमध्ये आणि या ज्या झालेल्या गुन्हा नोंदमध्ये म्हटलेलं आहे। काल रात्री उशिरा कापूरबावडी पोलिसांनी फिरोज बाबा, ज्याच्या माध्यमातून तंत्रमंत्र आणि गोमूत्र प्यायला घालणे, डोक्यावर लिंबू कापणे, जिवंत मांसाचे तुकडे पूजेमध्ये ठेवणे, कोंबडं कापणे, अशा पद्धतीच्या ज्या जादूटोण्याच्या घटना आणि गोष्टी केल्या जात होत्या, हे जे कृत्य केलं जात होतं, अघोरी कृत्य केलं जात होतं, त्या फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याला थोड्याच वेळात कोर्टासमोर सुट्टीच्या कोर्टासमोर हजर केलं जाईल। आज रविवार आहे, मात्र इतर आरोपींना नेमकी अटक कधी करणार याबाबत आता पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कारण या ठिकाणी एका बड्या नेत्याच्याच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बड्या नेत्याच्या घरातच महिला सुरक्षित नसेल तर मोठे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। आणि म्हणूनच आता या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागण्याची शक्यता आहे। कारण आता विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा जो स्वतः नगरसेवक आहे गीतेश राऊत, याची देखील अटक करावी, अशा पद्धतीची मागणी काहीशी जोर धरताना आपल्याला बघायला मिळणार आहे। या सगळ्यात आपण जर बघितलं तर कुठतरी शारीरिक संबंध न ठेवून मानसिक त्रास देणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, त्यासोबतच मासिक पाळी सातत्यानं पुढे ढकलण्यासंदर्भात औषधं देणे, या अत्यंत अमानुष गोष्टी आहेत, मानसिक त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या विनायक राऊत यांच्या कुटुंबामध्ये घडत होत्या। यांची कल्पना विनायक राऊतांना देखील असल्याचं जे गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। त्यासोबतच तंत्रमंत्र आणि अघोरी जे काय उपचार केले जात होते, जादूटोणा केला जात होता, त्यावेळी देखील स्वतः विनायक राऊत या सगळ्या प्रकारामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या देखत या सगळ्या गोष्टी घडत होत्या। आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये विनायक राऊत असेल, गीतेश राऊत असेल, विनायक राऊत यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल,
या सगळ्यांसह एकूण 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि अशा पद्धतीचं आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सेनेला आपण धक्का म्हणतो किंवा इतर गोष्टी काय म्हणतो, निश्चितच. याचं राजकारण जरी बाजूला केलं निश्चितच तरी अक्षय. त्यामुळे हे महाराष्ट्रात आरोप अतिशय गंभीर आहेत. या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर दरम्यान विनायक राऊत यांच्या सुनेनं पोलिसांच्या तक्रारीत नेमकं काय काय म्हटलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर मानसिक छळासह सासूच्या वर्तनाबाबत गंभीर आरोप केलेले आहेत. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यात आला असं सुद्धा म्हटलेलं आहे. असे अनेक आरोप करण्यात आले आहेत.